नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे जे मागच्या 4 दिवसापासून चालू आहे यूट्यूबला 6 जून ग्राउंडची तारीख फिक्स आहे का की 8 जून तारीख फिक्स आहे की पावसाळ्यानंतर ग्राउंड होणार आहे का दिवाळीनंतर होणार आहे का भरतीच होणार नाही, पोरांचं वय वाढणार आहे का, या सगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा। व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्या अनुषंगानं भरती करणाऱ्या पोराच्या अनुषंगानं हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार। तर पहिला मुद्दा आहे की ग्राउंडची तारीख जी आत्ता डिक्लेअर होतीये जून मधली 6 तारीख, या 6 जूनला ग्राउंड होण्याची शाश्वती किती आहे? 6 जूनला ग्राउंड होण्याची शक्यता आहे अशी परिपत्रक गोंदियाची पण आली आणि सोलापूरची पण आली। सोलापूर SRPचे चेस नंबर सुद्धा बनले आणि दरम्यानच्या काळामध्ये ठाण्याच्या ग्राउंडची डागडुजी चालली आहे, याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले, पण ठाण्याच्या ग्राउंडची डागडुजी चाललेली नाही। आता माझे विद्यार्थी जे ठाण्याला आहेत त्यांनी तिथले व्हिडिओ काढून मला पाठवले, तर जे रेग्युलर ग्राउंड असते, जी मुलं क्रिकेट खेळणारे क्रिकेट खेळतायत, जे ओल्ड मॅन आहेत जे चालणारे आहेत ते चालत आहेत त्याच्यावरनं, जी मुलं पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करतायत ती तिथं प्रॅक्टिस करतायत, म्हणजे त्या ग्राउंडची कसलीही डागडुजी सुरू नाही। पहिला मुद्दा हा। आता दुसरा मुद्दा, सोलापूरचं SRPचं चेस नंबर सुद्धा बनलं, गोंदियामध्ये परिपत्रक पडलं की 6 जूनला ग्राउंड होणार आहे, 6 जूनला किंवा 8 जून पासून ग्राउंड सुरू होण्याची शक्यता। आता पहिली गोष्ट तर क्लिअर आहे बघा, 4 जूनला इलेक्शनचा रिझल्ट आहे, 6 जूनला ग्राउंड होऊ शकतं का होऊ शकत नाही, शक्यता आहे का शक्यता नाही। जर जिल्ह्यांची ग्राउंड आली तर सलग येतील का? तर ग्राउंड येण्या अगोदर मिनिमम हा पहिला कन्सेप्ट आहे की 8 दिवस तुम्हाला हॉल तिकीट येणं गरजेचं, आणि हॉल तिकीट पाठवण्याच्या अगोदर ते ग्राउंड रेडी असणं गरजेचं। त्याच्यामुळं हे 2 जिल्हे जर सोडले तो पण SRPचा गट आणि गोंदियाचं तर अजून काहीच प्रूफ नाही, फक्त ते परिपत्रक आहे की ज्याच्यावर सांगण्यात आले की 8 जूनला आम्हाला ग्राउंड चालू करायची शाश्वती देण्यात यावी, मनुष्यबळ असावं, त्या 100 मीटरची किती ग्राउंड आहेत, गोळाफेकची किती ग्राउंड आहेत, 1600 मीटरला काय, या सगळ्या गोष्टीचा अहवाल मागवण्यात आलेला आहे। आता क्लिअर सांगतोय बघा, जर 6 जूनला ग्राउंड चालू व्हायचं असेल तर तुम्हाला मे मध्ये 30-31 मेच्या दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट पडलं पाहिजे, पहिली रूल। दुसरा, हे हॉल तिकीट पडण्याच्या अगोदर तुमचं ज्या जिल्ह्याला फॉर्म आहे त्या जिल्ह्याला ग्राउंडची तयारी पूर्ण झाली पाहिजे। त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीमध्ये साम्य नाही, ना ग्राउंडची तयारी पूर्ण झाली आहे त्या रिक्वायरमेंटची, ना ग्राउंड आखून झाली आहेत, ना हाईट मेजरमेंटचं काय कुठं सोय झाली आहे, ना गोळ्याची कुठं सोय झाली, ना चेस नंबर बनवण्यात आलेत। हे ज्यावेळी बनवायचं काम चालू होतं त्यावेळी हे फोटो हे व्हिडिओ 100% इन्स्टाला म्हणा, तुमच्या टेलिग्रामला म्हणा, व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा, सगळीकडे व्हायरल होतात। हे असं कुठंही झालेलं दिसत नाही। त्याच्यामुळं 6 जूनला ग्राउंड होईल का नाही, तर एक माझ्या मते किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार सारासार करता जूनमध्येच ग्राउंड चालू होईल, पण 100% 6 जूनला ग्राउंड चालू होण्याची शक्यता नाही। त्याच्यानंतर साधारणतः 1 आठवडा पुढे जाईल, म्हणजे जी तारीख मी मागच्या पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलोय की 15 जूनच्या आसपास ग्राउंड चालू व्हायला वाव आहे। तर एक्झॅक्टली 15 जूनच्या आसपास ग्राउंड चालू होऊ शकतं का? तर त्याच्यात अजून एक कळीचा मुद्दा असा आहे की 13 जूनला वय वाढ संदर्भातला अहवाल जाहीर करायचा आहे। न्यायालयानं गृह खात्याकडे पूर्णपणे ते पाठवले की तुम्ही वय वाढ करायची असेल तर 13 जून पर्यंत क्लिअरली सांगा, वय वाढ करायची नसेल तर का नाही करायची ते पण आम्हाला सिद्ध करून सांगा। त्याच्यामुळे वय वाढ होण्याला वाव आहे, वय वाढ होऊ शकते आणि ती झाली पाहिजे या मताचाच मी आहे, आणि त्याच्यासाठी तारीख 13 जून गरजेची, म्हणजे 13 जूनच्या आतमध्ये ग्राउंड व्हायला वाव नाही, हे खूप दिवसापासून मी सांगत आलोय। फक्त एक गोष्ट क्लिअर करा, ग्राउंड आता जूनमध्ये का होतील हे मी का सांगतोय, 6 जून नाही, 13 जून नाही, 15 जूनच्या नंतर किंवा 20 जूनच्या आतमध्ये आसपास ग्राउंड चालूच होणार आहेत। त्याच्या मागचं रिझन पहिलं आहे की SRPचे ट्रेनिंग कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे SRPचे ट्रेनिंग सेंटर रिकामे झाले। दुसरी गोष्ट, ऑगस्टमध्ये चालकचे ट्रेनिंग सेंटर रिकामे होत आहेत, म्हणजे चालकवाली पण ट्रेनिंग सेंटर खाली झाली। मग आता ज्यावेळी ट्रेनिंग सेंटर खाली होत आहे त्यावेळी तिथं कुणाला ना कुणाला भरलं पाहिजे, म्हणून SRPचं ग्राउंड लवकर होईल, त्याला पॅरलल ग्राउंड चालकचं चालू होईल, म्हणजे
म्हणजे या पोरांची निवड लवकर होऊ शकते आणि ते त्या रिकाम्या झालेल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचू शकतात सिलेक्शनच्या नंतर. त्याच्यामुळं ग्राउंड हे जूनमध्ये व्हायला खरंच वाव आहे. त्याच्यामुळं अगदी रिलॅक्स बसू नका की पावसाळा चालू होणार आहे, पावसाळ्यानंतर ग्राउंड होणार आहे. पावसाळा चालू झाला, कोकणामध्ये जास्त पाऊस असतो, मुंबईचं कदाचित थोडं पुढं जाईल, पण बाकी जिल्ह्याचं 100% होणारच आहे ग्राउंड. का होणार आहे तर जागा खरंच जिल्ह्याला खूप वाटून कमी आलेत. त्याच्यामुळं मुलांची संख्या पण कमी राहणार आणि मुलांची संख्या साधारणतः एका जिल्ह्याला 10-15 हजार मुलं आली तर एक 15 दिवसाचा कालावधी खूप जास्त झाला ते ग्राउंड संपवून टाकायला. त्याच्यामुळं 15,000 संख्या जर विद्यार्थ्यांची 15 ते 20,000 असेल, जी की लमसम आकडा आहे, त्या आकड्याचं ग्राउंड संपवायला जास्त वेळ जाणार नाही. पण अपोजिट नायगावचं जर म्हणलं तर नायगावचं लांबेल, कोकणात आहे, पावसाचं प्रमाण जास्त असतं. भलं 1600 मीटर डांबराला पळवलं, हायवेनं पळवलं तर गोळा तर डांबरावर नाही टाकू शकत, 100 मीटर डांबरावर नाही पळवू शकत. मग त्याच्यामुळं नायगावचं ग्राउंड म्हणजे मुंबईचं ग्राउंड कदाचित थोडंसं एका महिन्याच्या अंतरानं येऊ शकतं या जिल्ह्याच्या ग्राउंडमध्ये. आणि ते पण आपल्याला क्लिअरली कळून जाईल की बाबा त्यांचे हॉल तिकीट, त्यांचे चेस नंबर, त्यांच्या ग्राउंडचे डागडुजी, या गोष्टींचे व्हिडिओ 15 दिवस तरी मिनिमम आधी कळणार आपल्याला. आणि आत्ता 6 जूनला तर 15 दिवस राहिलेले नाहीत, कालावधी खूप कमी राहिला. 6 जून म्हणजे आजची तारीख आहे बघा 22-23. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर मग हॉल तिकीट यायला पाहिजे होती ती मेमध्ये शेवटच्या आठवड्यात. आणि त्याच्यानंतर मग 6 जूनला चालू होणार असेल तर हॉल तिकीट आल्यावर आपल्याला क्लिअर कळेल. पण एक अंदाज सांगतोय मी, 6 ते 8 जूनला ग्राउंड चालू व्हायला वाव नाही. 13 जूनपर्यंत वयवाढीचा रिझल्ट कळेल आणि त्याच्यानंतर जर वयवाढी मिळाली तर अजून 15 दिवस एक्सटेन्शन ग्राउंडला मिळू शकतं. त्या मुलांना फॉर्म भरायला वेळ दिला जाणार, साईड परत एकदा चालू होणार. SCBCच्या पोरांचा अजून मुद्दा आहे, त्याच्यात फॉर्म बऱ्याच जणांचे राहिलेत, मग त्या पोरांना पण फॉर्म भरायला चान्स मिळणार. त्याच्यामुळं पहिला प्रश्न, ग्राउंड कधी होणार तर 15 जूनच्या आतमध्ये खरंच ग्राउंड व्हायला वाव नाही. हे एक माझं ओपिनियन राहतंय, कारण मी जवळजवळ 10 वर्ष या क्षेत्रात आहे. मी बघतोय ग्राउंड होण्या अगोदरची पार्श्वभूमी काय राहते आणि त्याच्यानंतर ग्राउंड येण्याच्या अगोदर वातावरण कसं तयार होतं, मुलांना काय कळतं काय कळत नाही आणि किती कालावधीमध्ये मुलांना मेसेज कळतात की ग्राउंड चालू होतंय बाबा, तयारीत राहा. पण 15 जूनला चालू होणार आहे म्हणजे खूप जास्त कालावधी मिळाला अशातला कधी भागच नाही. कारण तुम्ही 2-2, 3-3 वर्ष भरती करताय, तुम्हाला भरती तोंडावर आली की हे नेहमी वाटत राहतं की अजून 1 महिना लांबावं, पावसाळा झाल्यावर व्हावं, त्याच्यानंतर अजून 4 महिन्यानं व्हावं, मला 4 महिने मिळावेत, मी आजपासून कष्ट करेन. हे कधी वाटतं ज्यावेळी हॉल तिकीट पडायची वेळ येते. त्याच्यामुळं मी खूप दिवसापासून सांगतोय की 1 जूनला तुम्ही परिपक्व असला पाहिजे. 6 जूनला येऊ दे, 10 जूनला येऊ दे, 15 जूनला येऊ दे, नाही 20 जूनला येऊ दे, तू ग्राउंडला 1 तारखेला परिपक्व असलास की तुला कसलंच बोधरेशन राहणार नाही आणि अभ्यासावर तुझा चांगला फोकस होईल. 43, 45, 47 जर स्कोर येत असेल तर खरंच खूप चांगला अभ्यास होईल आणि अगदी 100% तुझे सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील. त्याच्यामुळं हा झाला ग्राउंड कधी येणार आहे ह्याचा प्रश्न. आता ह्याच्यानंतर थोडंसं इतर की जे खूप जास्त गरजेचं आहे, जे सध्याच्या मुलांच्या डोक्यामध्ये दिसत नाही, ह्याच्या व्यतिरिक्त मुलांच्या डोक्यामध्ये खूप जास्त आहे. एक गोष्ट क्लिअर सांगतो की ग्राउंड कधी होणार आहे हा सिलेक्ट होणाऱ्या मुलाचा प्रश्न असायलाच नको. त्या पोराचा तो प्रश्नच नाही पाहिजे. त्या पोराचा एकच प्रश्न पाहिजे की बाबा या भरतीला 102 पोरं मला मागा टाकायची असू दे, 17,000 जागाला 17 लाख फॉर्म येऊ दे, माझी 1 जागा मी काहीही केल्या फिक्स करणारच आहे. आणि ती जागा फिक्स करण्यासाठी मला फरक नाही पडत आहे 1 जूनला ग्राउंड येते का 6 जूनला येते, मी परिपक्व तयार असणारच आहे. मी वाट बघतोय माझ्या हॉल तिकीटची. एकदा हॉल तिकीट आले की मी मोकळा झालो, मला कळलं माझ्या अंगाची चैतन होती ग्राउंडवर उतरायला. त्याच्यामुळे मी 100% झोपून देतोय, मी वाट बघतोय ग्राउंड कधी येणार. मला भीती नाही वाटत आहे की 6 जूनला आलं तर माझं कसं, 1 जूनला आलं तर माझं कसं, आता परिपत्रक आली ती ग्राउंड येणार आहे मग माझं कसं व्हायचं. या पोराला जो परिपक्व आहे त्याला या गोष्टीची भीती राहत नाही. त्याच्यामुळे स्वतःला एकदम परफेक्ट बनवा आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचे एक्स्ट्रा क्वेश्चन की मेरिट कधी लागणार आहे, मेरिट किती लागणार आहे, ग्राउंड कधी येणार आहे, पेपर कसा पडणार आहे, या बाकीच्या गोष्टीकडे सध्या लक्ष देऊ नका. सध्या फक्त एकच करा, तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करा. जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार पण करू नका. तुमच्या हातात नाही आहे ग्राउंड कधी येणार आहे, तुमच्या हातात आहे ग्राउंडची परिपक्व प्रॅक्टिस करणं, ती चांगली करा. गोळा आउट ऑफ करा. 1600 मीटर कमीत कमी 5:30च्या आत पळा आणि
100 मीटरला 10 ते 12 कमीत कमी 10 त्याच्यापेक्षा आत येऊ नका आणि त्याच्या पुढे गेला तर 12-15 जो वेल रनर असेल तो तिथं स्प्रिंटवाला पोरगा आउट ऑफ सुद्धा घेतो, जो सरासरी पोरगा आहे तो 10 पळतो, त्याच्यापेक्षा थोडा ॲडव्हान्स आहे तो 12 पळतोय, मग तिथं जेवढी जास्त घ्याल तेवढा तुमचा बोनस राहणार, पण गोळा आउट ऑफ पाहिजे 1600ला तुम्हाला 18 मार्क पडलीच पाहिजेत. तर आता ह्या तुमच्या ग्राउंडच्या व्यतिरिक्त थोडासा तुमच्या अभ्यासावर बोलतोय. आता तुमचं जे मोटिवेशन असतं किंवा जी ऊर्जा खर्ची जाते ग्राउंड आणि अभ्यास करून, त्या ऊर्जेला परत एकदा रिकवर करण्यासाठी, ती चावी मिळवण्यासाठी काय करायचंय बघा. जो काय मी अभ्यास करतोय त्या अभ्यासातनंच मी काय घेऊ शकतो, तुमचं वय काय आहे आणि त्या वयाला पॅरलल ज्या इतिहासामधल्या घटना होत्या त्या काय काय घडत होत्या. तर बघा 23 मार्च 1931 भगतसिंग किशन सिंग संधू, भगतसिंग किशन सिंग संधू यांचा जन्म 1907चा आहे. 1907ला भगतसिंगचा जन्म झालाय आणि भगतसिंगनं 23 मार्च 1931ला या देशासाठी प्राणाची आहुती दिली, म्हणजे फाशी मिळाली भगतसिंगला. 23 मार्च 1931ला रात्री 7:12 लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. वय काय होती माहिती आहे यांची? 22 वर्ष, 23 वर्ष आणि 21 वर्ष ही वय होती त्यांची. भगतसिंगचं वय होतं 23 वर्ष 5 महिने आणि 26 दिवस. 23 वर्ष 5 महिने आणि 26व्या दिवशी भगतसिंग फासावर चढला. आता मला सांगा, ज्यावेळी भगतसिंगला त्याची आई भेटायला गेलेली ना लाहोरच्या जेलमध्ये, भगतसिंगला फाशी डिक्लेअर झालेली, त्यावेळी त्या आईचं काय इच्छा होती शेवटची त्या भगतसिंगकडनं, तर फक्त एकदा तू इन्कलाब जिंदाबाद म्हण, फक्त एकदा काय म्हण, इन्कलाब जिंदाबाद. 14 मार्च 1931 मध्ये भगतसिंगची आई भगतसिंगला भेटायला गेली आहे जेलमध्ये. जिचा नवरा म्हणजे भगतसिंगचे पिता किशन सिंग, त्या किशन सिंगचा भाऊ अर्जुन सिंग हे सगळे क्रांतिकारक आहेत. आणि पोराला ते लहान वयातच मिळालं. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी एक शपथ घेतोय पोरगा, माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी जीवाची आहुती देण्याची तयारी मी बाळगतो. आणि तो पोरगा 1919 बघा कुठं आहे, 1907 बघा कुठं आहे आणि 1931 बघा कुठं आहे. 1907चा जन्म आहे, 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड आहे. त्या हत्याकांडाच्या वेळी भगतसिंग शाळेतनं दुसऱ्या दिवशी त्या जालियनवाला बागेत जातोय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसं बघतोय आणि वय बघा काय, फक्त आणि फक्त 12 वर्षाचं हे पोरग. आणि हे 12 वर्षाचं पोरग शपथ घेतंय की मी माझ्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वतःच्या देहाचं प्राणार्पण करायला तयार आहे. आणि तेच पोरग पुढे गेल्यावर 23 मार्च 1931ला फासावर जातंय या भूमीसाठी. आईची शेवटची इच्छा लक्षात ठेवा काय होती, तर इन्कलाब जिंदाबाद एवढं म्हण. आणि ह्याच्यानंतर भगतसिंग इतक्या जोरात इन्कलाब जिंदाबाद म्हणायला लागला की अख्ख्या तुरुंगातले त्यावेळी बरेचसे क्रांतिकारक पकडले गेलेले, त्या सगळ्या क्रांतिकारकांच्या तोंडून एकच आवाज निघत होता, इन्कलाब जिंदाबाद, म्हणजे क्रांती चिरायू हो. आणि पुढे गेल्यावर भगतसिंग अजरामर झाले. हे होतं भगतसिंगच्या आईचं वाक्य. माझ्या आईचं वाक्य काय आहे, पोरा फक्त तुला एकदा वर्दीत बघायचं आहे मला बास. त्या भगतसिंगनं वयाच्या 23व्या वर्षी स्वतःला देशासाठी आहुती दिली आणि तू ग्राउंडच्या तारखा बघत बसतोय. किती तारखेला माझं ग्राउंड आहे, ग्राउंड होणारच नाही. तुला 1 चान्स आहे, तुला 10 चान्स नाहीत, तुला हा शेवटचा चान्स आहे. आणि जर शेवटचा चान्स आहे ना तर बाळा तुला वाव नाही की तू एक्सक्यूज करशील की ग्राउंड आल्यावर मी ग्राउंडची ताकद लावतो, हॉल तिकीट आल्यावर मी जास्त मेहनत घेतो ग्राउंडला, मी आत्ता पूर्ण फोकस ग्राउंडकडे केला, मी अभ्यासच नाही केला, मग जर ग्राउंड लेट झालं तर माझं अभ्यासाचं काय होईल. तुला पॅरलल चालायचं आहे, तुला ग्राउंडला पण वेटेज द्यायचे, तुला लेकीला पण वेटेज द्यायचे. हे खूप दिवसापासून मी सांगत आलोय. त्याच्यामुळं तुझ्या आईचं, तुझ्या वडिलांचं, तुझ्या मोठ्या भावाचं, तुझ्या बहिणीचं काय स्वप्न आहे हे तुलाच पूर्ण करायचे. आणि जसं भगतसिंगच्या आईचं स्वप्न होतं की माझ्या पोराने इन्कलाब जिंदाबाद म्हणावं, तसं तुझ्या आईचं स्वप्न आहे की माझ्या पोराने एकदा वर्दीमध्ये माझ्या समोर यावं बास. त्या आईला कुठली अपेक्षा नाही. त्या आईला नाही वाटत मला 4 तोळ्याचा हार करून पोरानं घालावा. बापाला नाही वाटत माझ्या पायात 1500 रुपयाची चप्पल पोरानं आणून घालावी. त्यांना हे नाही वाटत. त्यांना एकच वाटतं, या समाजात मी ताठ मानेनं माझ्या पोरामुळं, माझ्या पोरीमुळं या समाजात मी उभा राहावा. हे एवढंच फक्त त्यांना वाटतं. आणि ते तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही मूर्खासारखे
ग्राउंडची वाट बघ, पेपर कसा होईल बघ, पेपरची वाट बघ, ह्या गोष्टीत खरंच वेळ वाया घालवू नका. झोकून द्या स्वतःला, तरच यश तुम्हाला मिळेल. कारण खरंच कॉम्पिटिशन भयंकर आहे. भयंकर नाही, महाभयंकर आहे. 17 लाख पोरं उतरल्यात, घ्यायचेत फक्त 17,000. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन टफ आहे. मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. पण जो पोरगा जिद्दीला पेटतो ना, त्याला हे 43, 45, 41 नथिंग आहे. तो पोरगा डू ऑर डायवाला बनतो आणि तो पोरगा सक्सेस करून दाखवतो स्वतःला. जसं शिरीष कुमार म्हणलेला, पोरींवर काय गोळ्या झाडताय, हिम्मत आहे तर मर्दाच्या छातीवर गोळ्या झाडा. त्या शिरीष कुमारनं शाळेच्या वयामध्ये स्वतःच्या बॉडीवर गोळ्या खाल्ल्या. एका बाजूला बाबू गेनू म्हणतोय, परदेशी मालाचा ट्रक मी नाही जाऊ देणार, पुढं जायचे तर अंगावरनं माझ्या न्या. आणि तो ट्रक त्याच्या अंगावरनं जातोय. एका बाजूला प्रताप सिंह, जो महाराणा प्रताप आहे, जो शत्रूच्या डोक्यात तलवार मारतोय इतक्या रागात की घोड्या सकट 2 फकळं पडतं आहे त्याचं. ती माणसं आपल्या अभ्यासाला येते. आणि मग आपण त्यांच्याकडनं काय घेतोय? मग आपण अभ्यासापुरता करतोय का स्वतःचं चरित्र बदलवण्यासाठी करतोय? स्वतःला या समाजात ताटमानेने उभं करण्यासाठी करतोय का? हे फक्त बघा. आणि त्याच्यानंतर ठरवा की ग्राउंडची तारीख कधी येईल, मी पोलीस होईन का नाही होईन. मग ह्याला निगेटिव्ह कर, त्याला निगेटिव्ह कर. या गोष्टीच्या खरंच हात जोडून सांगतोय, नादी लागू नका. कारण या विश्वात कर्म माघारी फिरल्याशिवाय राहत नाही, हे विधिलिखित सत्य आहे. त्याच्यामुळे जो पॉझिटिव्ह पोरगा आहे ना, त्याला पॉझिटिव्ह राहू द्या, त्याला अजून एनर्जी वाढवू द्या. त्या पोराचं ग्राउंड पडू द्या 45, 47, पेपरमध्ये पडू द्या 92, 93 मार्क, त्याच्या अंगावर पडू द्या एकदा गुलाल. आणि तुम्ही स्वतःसुद्धा एवढे पॉझिटिव्ह राहा, ग्राउंड कधी बी येऊ दे, मी मात्र शट्टू ठोकून तयार आहे. मी 47, 45च्या आत येणारच नाही. जीव गेला तरी चालेल, एवढं ग्राउंड 72 मारणार आहे मी. आणि तिथनं पुढे पेपरला एकदा ग्राउंडचा स्कोर येऊ दे की रे 43, 45, 47, झोपा लागल्या तर नाव बदला माझं. इतका भारी अभ्यास होणार तुमचा. कारण राहिलं फक्त म्हणणार तुम्ही 1 महिना, आता 1 ते 2 महिना फक्त अभ्यास करायचे, तुटून पडाल. पण पहिली गोष्ट, निगेटिव्ह गोष्टी डोक्यातनं काढा बाबांनो. जीव तोडून मेहनत घ्या, सिलेक्ट व्हा. आणि जे मगाशी सांगितलं त्या आईचं स्वप्न, जे तुझं स्वतःचं स्वप्न आहे, जे तू स्वतःला रोज एकदा वर्दीत बघत असशील, ते स्वप्न पूर्ण करा. अदरवाईज खरंच त्या जॉन एलियाचा, मिर्झा गालिबचा मला वाटते हा शेर आहे, कौन सीखा है बातों से, हर एक के लिए हादसा जरुरी होता है. ते तुमच्या बाबतीत घडू देऊ नका. बातों से म्हणजे ह्या शब्दांपासून शिका, स्वतःवर वेळ येऊ देऊ नका. नाहीतर अशी पोरं आहेत ना बाबांनो, की बापाला हार्ट अटॅक आला, बापाला पॅरालिसिस झाला आणि दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत. काय त्या पोराचा जन्माला येऊन फायदा? 22, 23, 24 वर्षाचं वय होऊन काय फायदा त्या पोराचा? आणि एका बाजूला असं घडलं माझ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत की पोरगा सिलेक्ट झाला, ट्रेनिंगवर न आला आणि बापाला हार्ट अटॅक आला, त्याच्यानंतर पॅरालिसिसचा झटका आला आणि जवळजवळ त्याच्या वडिलाला 4.5-5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये गेलं. त्या पोराने ते सगळं पेललं, वडिलाला व्यवस्थित केलं आणि वडील पुढे गेल्यावर 2-3 वर्ष राहिले, जगले, चांगले आयुष्य जगले आणि त्याच्यानंतर त्यांची डेथ झाली. तर त्या पोराची आई काय म्हणली त्या पोराला माहिती आहे का? की बाळा, तुझ्यामुळं मी माझ्या नवऱ्याला 2-3 वर्ष जास्त बघितला. जर तू पोलीस झाला नसतास तर माझा नवरा 2 वर्षापूर्वीच मेला असता. म्हणजे त्या पोराचा बाप त्या वर्दीमुळं, त्या मुलाच्या सक्सेसमुळं पुढं जगला. आणि तुमच्याही बाबतीत वेगळं काही नाही बाबांनो. मला असं नाही म्हणायचं की बाप आजारी पडेल, आई आजारी पडेल. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही सिलेक्ट झाला ना, घरची एवढी आनंदित होतील. 5 वर्ष आईचं आणि बापाचं आयुष्य वाढेल, 5 वर्ष खरंच वाढेल. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मेहनत घ्या, सिलेक्ट व्हा आणि त्याच्यानंतर लाईफमध्ये नेहमीप्रमाणे तुमच्या मजा राहणार. त्याच्यामुळे कष्ट घ्या, सिलेक्ट व्हा. थँक्यू.